कुवेतमध्ये झालेल्या अग्नितांडवात 45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती। यातील एक तरुण डेनी करुणाकरन याचा मृतदेह शनिवारी भारतात आणण्यात आला। 33 वर्षीय डेनी यांचा मृतदेह मुंबईतील शवागृहात ठेवण्यात आला आहे। त्यावर रविवारी अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती वडील बेबी कट्टी यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे 4:15 वाजता डेनी यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना मिळाला। डेनी 4 वर्षांपूर्वी कुवेतला गेला होता आणि तो NBTC मध्ये खाते आणि विक्री समन्वयक होता। मी त्याच्याशी 2 महिन्यांपूर्वी बोललो होतो। त्याच्या लग्नाबाबत बोलणी सुरू होती। मी त्याला 2 वर्षांपूर्वी भेटलो होतो। त्याला फ्लॅट घ्यायचा होता आणि त्यासाठी तो खूप मेहनत घेत होता, असं डेनीचे वडील कट्टी यांनी सांगितलं। डेनीच्या निधनाने कुटुंब, मित्र आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला। दक्षिण मुंबईतील विलन्स कॉलेजमध्ये त्याचं शिक्षण झालं, तर पुढील शिक्षण केरळमधील पुनालूर येथील बायबल कॉलेजमध्ये पूर्ण झालं। दरम्यान कुवेतमधील मंगाफ येथे बुधवारी एका 7 मजली इमारतीला लागलेल्या आगीत 45 भारतीयांसह 39 परदेशी कामगारांचा मृत्यू झाला। आगीची घटना भीषण असल्याने मृतदेहांची ओळख पटवणेही अवघड झाले होते। या अपघातात इतर 50 जण जखमी झाले आहेत। उर्वरित मृतदेहांमध्ये पाकिस्तानी, फिलिपिनो, इजिप्शियन आणि नेपाळी नागरिकांचा समावेश आहे। दक्षिण कुवेतच्या मंगाफ भागात असलेल्या या इमारतीत सुमारे 195 स्थलांतरित कामगार राहत होते।